फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये ब्रेडपासनं इतका टेस्टी आणि हेल्दी नाश्ता मी कसा केलाय ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर गाइज, मी आज तुम्हाला अशी रेसिपी शेअर करणार आहे जी मी लहान असताना माझे पप्पा आमच्यासाठी बनवायचे ब्रेकफास्ट. माझे पप्पा खूप छान कुक होते. म्हणजे त्यांच्या हाताला खूप टेस्टी होती आणि खूप छान छान रेसिपी ते बनवायचे. तर पट होणारा नाश्ता आहे जो मी माझ्या लहान माझ्या मुलींसाठी पण करत असते आणि माझ्या मुलींना पण खूप आवडतं. आणि मेन म्हणजे आपल्या बॉडीसाठी, हेल्थसाठी आपल्या छान आहे प्रोटीन, भरपूर प्रोटीन्स आहेत. आणि मेन म्हणजे ते पटकन होतं आणि टेस्टी होतं. सो व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला छान रेसिपी बघायला मिळणार आहे. तर सुरुवातीला मेन लागणारं साहित्य म्हणजे ब्रेड नंतर आपण 2 अंडी घेणार आहोत आणि अंड्यानंतर आपण ह्या कपामध्ये मी दूध घेतलं आहे. तर आता हे सगळं आपल्याला किती प्रमाणात घ्यायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीला आपण एक बाउल घेऊया आणि बाउलमध्ये तुम्ही पाहताय मी 1 चम्मच साखर घेतलेली आहे. साखर आपल्याला जास्त नाही घ्यायची कारण आपल्याला ते गोड नाही बनवायचंय, फक्त एक नॉर्मल टेस्ट हवी, थोडासा गोडवा हवा. सो आपण 1 चम्मच साखर पुरेशी आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही त्यामध्ये पाहिलं मी अर्धा कप दूध घेतलंय. दूध पण आपल्याला 1 कप नाही घ्यायचंय, फक्त मी अर्धा कप दूध घेतलंय आणि 1 चम्मच साखर. आता आपण साखर छान दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे. साखर पटकन मेल्ट व्हावी ह्यासाठी तुम्ही पिठी साखरेचाही वापर करू शकता. जास्त वेळ नाही लागत आहे. सो 2 ते 3 मिनिटांमध्ये माझी साखर दुधामध्ये विरघळणार आहे. साखर एकीकडे दुधामध्ये विरघळणारच आहे, तोपर्यंत आपण गॅस पेटवून घेऊ आणि गॅसवर आपण एक फ्राय पॅन ठेवूया गरम होण्यासाठी. तुम्ही तव्याचाही वापर करू शकता. दूध जे घेतलंय ते मी गरम करून घेतलेलं दूध आहे, शिजून घेतलेले दूध आहे आणि ते गरम नाहीये, त्याला अधिक थंड केलंय, कोमट करून घेतलंय आणि मग त्याला साखरेवर मी ओतलंय. गरम दुधाचा वापर आपल्याला इथे करायचा नाहीये. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी एक अंड फोडलंय. तर आपल्याला 2 अंडी घ्यायची आहेत. अर्धा कप दूध आहे, 1 चम्मच साखर आहे आणि त्यामध्ये मी 2 अंडी घेतलेली आहेत आणि आता त्यांना छान मिक्स करणार आहे. तर मिक्स करण्यासाठी मी एक काटा चम्मच घेणार आहे, काटा चम्मचचा वापर करणार आहे. त्याआधी मी त्याच्यावरती चिमूटभर मीठ घालणार आहे. चवीपुरतं पण नाही, चिमूटभरच मीठ घालायचं आपल्याला, जास्त नाही. आणि आता काटा चम्मचने मी त्या बॅटरला छान मिक्स करून घेते. तुम्ही बघताय हे सगळं करेपर्यंत आपली साखर ही आता छान विरघळली आहे, मीठही मस्त मिक्स झालेलं आहे. आता आपण गॅसवरचं फ्राय पॅन पण तुम्ही बघताय मस्त गरम झालाय. आता त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच तेल नाही घेतलंय, चम्मच तर 1 आहे पण मी अर्धा चम्मच तेलाचाच वापर केलाय. जास्त ऑइली नको सो. आणि असंही फ्राय पॅन मध्ये आपल्याला जास्त तेलाची गरज भासत नाही. आता फ्राय पॅन मधल्या तेलाला मी छान सगळीकडे फ्राय पॅनला पसरवून घेतलंय आणि मिक्स केलेलं बॅटर होतं ते वेगवेगळं होतं. सो ब्रेड मिक्स करायच्या आधी त्याला पुन्हा मिक्स करायचं असतं. सो मिक्स करून मी त्याच्यामध्ये ब्रेडला छान बुडवलंय. म्हणजेच काय तर दोन्ही बाजूंनी छान भिजून घेतलाय ब्रेड मी, छान बॅटर लागलाय त्याला. तर आपल्याला ब्रेड भिजत नाही ठेवायचं आहे, लगेच दोन्ही साईडून छान बॅटर लागून झालं की आपल्याला त्याला गरम तेलावर सोडायचं आहे. ब्रेड जेव्हा पण आपण तेलावर सोडतो तेव्हा आपला गॅस मीडियम आचेवर असावा, स्लो नसावा आणि फास्टही नसावा. मीडियम आचेवर असला की तो छान बेक होत जातो. त्यानंतर तुम्ही पाहिलं मी माझा फ्राय पॅन छोटा आहे तर मी ब्रेडला साईडला सरकवलं आणि दुसरा ब्रेड ही लगेच त्याच्या साईडला ठेवलाय आपण. तुमचा जर फ्राय पॅन मोठा असेल, तवा मोठा असेल तर तुम्ही 2च्या ऐवजी 4 ब्रेड ही लगेच फ्राय करून घेऊ शकता. तर आपण मीडियम आचेवरच आपल्याला हे भाजून घ्यायचंय, फ्राय करून घ्यायचंय आणि मीडियम आचेवर ठेवायचं कारण ते हळूहळू छान असं बेक होत जातं. जसं आपण केक जसं आपला बेक होतोय त्या टाईपमध्ये ते ब्रेड मस्त असे फुलत जातात, असे फुगत जातात.
म्हणजे आतून शिजतंही. लगेच नाही काढायचे, कारण लगेच जर तुम्ही दोन्ही बाजूनी भाजलंय दिसतंय पण लगेच जर काढलात तर ते गिळगिळीत लागेल, खायला मज्जा नाही येणार. सो त्यांना थोडं आपण फ्राय पॅनवर मीडियम आचेवर छान असं बेक होऊन द्यायचं आहे. मग ते थोडे गोल्डन खरपूस असे भाजले गेले की छान लागतात, टेस्टी लागतात. तुम्ही बघू शकता, आम्हाला तरी असेच आवडतात, माझ्या मुलींना पण असेच खायला जास्त आवडतात. जर तुम्ही घाई केलीत आणि गॅस फास्ट ठेवला म्हणजे पटकन होण्यासाठी, तर ते चांगले शिजले जाणार नाही, तर उलट ते डायरेक्ट जळणार, कडा त्यांच्या अशा काळ्या होत जाणार आणि आतून भाजले नाही जाणार आणि त्याची टेस्टही बिघडून जाईल मग. सो मीडियम आचेवरच भाजायचे, आपण ती काळजी घ्यायची आहे. दोन्ही साईडनं अलटी पलटी करून छान मीडियम आचेवर भाजून आपण ब्रेड साईडला काढून घेतल्यात आणि आता पुन्हा फ्राय पॅनमध्ये आपण तेल घातलंय आणि तेलला फ्राय पॅनवर पसरून घेऊन आपण जे बॅटर होतं त्यांना पुन्हा काटा चम्मचने मिक्स करून पुन्हा आपण त्याच्यामध्ये ब्रेड भिजवतोय. ब्रेड भिजवताना ब्रेड भिजल्यावर लगेच तेलामध्ये सोडायचा असतो. तुम्ही जास्त वेळ का जर ब्रेड भिजत ठेवला तर त्याचा तुकडा पडेल, म्हणजे लगेच त्या बॅटरमध्ये तुकडा पडेल आणि तुम्हाला फ्राय पॅनमध्ये ठेवायलाही जमणार नाही. सो लगेच भिजल्यावर आपल्याला तेलामध्ये ते सोडायचे असतात. आधी जे 2 ब्रेड आपण फ्राय करून घेतले तसे सेम आता हे 2 ब्रेड सेम त्याच पद्धतीने आपण आता हे 2 ब्रेड फ्राय करून घेणार आहोत. फायनली आपली रेसिपी रेडी आहे आणि खूप छान झाली आहे. तुम्ही बघू शकताय, खूप छान झालंय. तर कमी साहित्यामध्ये झटपट आणि टेस्टी नाश्ता. तर हे बघा, मी असं भाजून घेतलंय. तुम्ही कमी भाजू शकता पण असं थोडं जास्त भाजलेलं छान लागतं. आणि हे लगेच खायचं असतं, गरम गरम खायचं असतं. थंड झालं तर ते चांगलं नाही लागत. सो लगेच खायचंय आणि मी दाखवते. भार्गवी, बघ टेस्ट कर कसं झालंय, सांग, दाखव. तर समजू दे. तर साहित्य तुम्ही बघितलं असेलच, फक्त 2 अंडी. तर 2 अंडी आणि अर्धा कप दूध जर तुम्ही जास्त घेतलात तर ते बॅटर आहे ते एकदम जास्त पातळ होईल, मग मज्जा नाही येणार. सो 2 अंडी आणि अर्धा कप दूध बरोबर आहे. आणि 2 अंडी अर्धा कप दूध ना, तुम्ही बघितलं साखर. तर एवढ्या ह्याच्यामध्ये मी फक्त एवढ्या 2 अंडीमध्ये 5 ब्रेड रेडी होतात आणि छान असा हेल्दी नाश्ता होतो. सो तुम्ही करून बघा. आणि मी खरं सांगते, मला ह्या रेसिपीचं नाव नाही माहिती, कारण पप्पा बनवायचे आणि मी तसंच बनवत गेली. मी फक्त मुलींना सांगायचं असलं की आज अंडा ब्रेड बनवते, त्यांना मज्जा येते आणि अंडा ब्रेडच मी म्हणते. तर तुम्हाला माहिती असेल ह्या रेसिपीचं नाव तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तर अंडा. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला, माझी रेसिपी कशी वाटली
आवडले कमेंटमध्ये सांगा, आणि आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नकाच, म्हणजे अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. जर तुम्ही बेल आयकॉनला क्लिक नसेल केलं तर पटकन जा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्ही माझ्या युट्यूब फॅमिलीचा हिस्सा बनणार. ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.